राज्यभरातील 12 आणि 14 वर्षांखालील मल्लखांब खेळाडूंसाठी महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेने अहमदनगर येथे आयोजित केलेल्या मल्लखांब स्पर्धेवर आता राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची करडी नजर असणार आहे। 25 आणि 26 मे रोजी ऐन उन्हाळ्यात ही स्पर्धा मोकळ्या मैदानात घेत असल्याबद्दल संघटनेच्या काही सदस्यांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी असे म्हणत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली। याबाबत आयोजक अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी अहमदनगर यांच्याकडून अहवाल मागून त्यांची सखोल तपासणी केल्यानंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी ही स्पर्धा भरवण्यास परवानगी दिली। मात्र स्पर्धेसाठी घातलेल्या अटींचे पालन होते आहे की नाही यावर देखरेख करण्याच्या सूचना जिल्हा महिला आणि बाल कल्याण अधिकारी आणि बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या। तसेच दिलेल्या सूचनांचे पालन होत नसेल तर ही स्पर्धा जागीच थांबवण्यात येईल असेही ॲडव्होकेट शहा यांनी स्पष्ट केले। खेळणे किंवा स्पर्धेत सहभागी होणे हा देखील मुलांचा हक्कच आहे, त्यामुळे स्पर्धेला परवानगी नाकारणे हे त्या हक्कांची पायमल्ली करण्यासारखी आहे। स्पर्धेच्या 2 दिवशी नगर जिल्ह्यातील तापमान सरासरी एवढेच आहे। तसेच आयोजकांनी खबरदारी घेण्याचेही कबूल केले आहे। तरी बाल सुरक्षेला महत्त्व देत आम्ही या संपूर्ण स्पर्धेवर नजर ठेवून आहोत असे ॲडव्होकेट शहा यांनी नमूद केले। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।